प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो। त्याची विचारसरणी, राहण्याची पद्धत एकमेकांपासून वेगळी असते आणि आपली इच्छा असून देखील त्याला आपण समजू शकत नाही। पण एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण दुसऱ्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो। प्रत्येकाचा जन्मदिवस आणि जन्माचा वार वेगवेगळा असतो। इथे आपण काही अशा तिथीमध्ये जन्मलेल्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या विशेष तिथीमध्ये जन्मलेल्या असतात आणि भाग्यशाली मानल्या जातात। आठवड्यामधील प्रत्येक वाराला जन्मलेल्या मुलींबद्दल जाणून घ्या स्वभाव कसा असतो। अशा अनेक विधी असतात ज्याद्वारे व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल माहिती करून घेतले जाऊ शकते। इतकेच नाही तर व्यक्ती कोणत्या वाराला जन्मला होता त्या दिवसानुसार देखील त्याचा स्वभाव जाणून घेतला जाऊ शकतो। रविवार, ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते। त्या नशीबवान मानल्या जातात, भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते। ह्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाच्याही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेले आवडत नाही। ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो। सोमवारी, ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोड बोल्या मानल्या जातात, सतत हसतमुख राहतात, सतत खुश राहतात, कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाहीत। परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात। ह्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते, मात्र योग्य तो निर्णय ह्यांना घेता येत नाही। या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात। मंगळवार, ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते। हे स्वभावाने खूप चांगले असतात, मात्र ते खूप हट्टी असतात। एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात। ह्या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती इनामदार असतात। दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात। ह्यांना ऐशोआरामाचे जीवन जगणे पसंत असते। कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत। दुसऱ्यावरती सातत्याने इनामदारी बाळगतात। बुधवार, ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारे असतात। त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी मानली जाते। त्या नशीबवान असतात आणि भाग्यवान देखील असतात। हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात। हे लोक देवाधर्माची कामे जास्त करतात। गुरुवार, ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्यावर मात कशी करायची, दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी हे खूप त्यांना चांगले जमते। ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात। यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात। शुक्रवार, ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान मानल्या जातात। तुम्ही त्यांना कितीही पीडा त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात, कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावुक मानल्या जातात। भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते। त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत। अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात। ह्या विचाराने खूप स्थिर असतात, म्हणूनच त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही। शनिवार, ज्यांचा जन्म या दिवशी होतो त्यांच्यावर शनिदेवांची कृपा मानली जाते। त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो। ह्या व्यक्ती अगदी मनमौजेने जगतात। एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत। दुसऱ्याची मनं जिंकून घेणारे असतात, सतत हसतमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते। जिथे जातात तिथल्याच होऊन जातात, म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात। मंडळी, तसेच व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्म तारखेवरून पाहिला जातो, मात्र व्यक्तीचा जन्म महिनाही स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो। त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व 12 महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया। जानेवारी महिना, जानेवारीमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या निरागसतेने आणि विनोदबुद्धीने प्रत्येकाचा मूड सेट करतात। त्यांना कोणत्याही नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात फारशी अडचण येत नाही। त्यांच्या कल्पना वेगळ्या असतात। वर्षाच्या पहिल्या महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतात। फेब्रुवारी महिना, या महिन्यात जन्मलेले लोक प्रभावी व्यक्तिमत्वाचे मालक असतात आणि ते कोणालाही प्रभावित करू शकतात। मेहनती असल्यामुळे त्यांचे करिअर भविष्य खूप उज्ज्वल असते। अशी लोक मनानं स्वच्छ असतात। फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव दयाळू असतो, पण अनेक गोष्टींमध्ये हे लोक हट्टीही असतात। मार्च महिना, मार्च महिन्यात जन्मलेले लोक मनाने इतके कुशाग्र असतात की त्यांची फसवणूक करणे प्रत्येकाच्या हातात नसते। एकदा त्यांचा विश्वास तुटला की तो परत मिळवणे अवघड असते।
मार्च महिन्यात जन्मलेले लोक नातेसंबंध जपण्यात तज्ज्ञ असतात. ते कधीही त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करत नाहीत. एप्रिल महिना. एप्रिलमध्ये जन्मलेले लोक खूप आनंदाने कठोर परिश्रम करतात. त्यांचे मित्र आणि कुटुंबीय त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांचा स्वभाव रोमांसने भरलेला असतो. ते कलाप्रेमी आहेत. त्यांना इतरांच्या भावनांचा आदर असतो. त्यांना फसवणूक सहन होत नाही. मे महिना. मे महिन्यात जन्मलेले लोक खूप उत्साही असतात. अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. दबावाखाली किंवा कोणाच्या दबावाखाली काम करणे हा त्यांचा स्वभाव नसतो. पटकन राग येणे, हट्टीपणा आणि मन कठोर असणे या त्यांच्या नकारात्मक बाबी आहेत. जून महिना. या महिन्यात जन्मलेले लोक खूप कल्पनाशील असतात. अशा लोकांमध्ये अनेक रोमांचक विचार धावत असतात. मात्र या लोकांचा मूड कधी बदलेल हे माहीत नाही. या लोकांना क्षणात राग येऊ शकतो. या महिन्यात जन्मलेले लोक रोमांच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर असतात. त्यांच्याकडे गायन, नृत्य आणि क्रीडा यासारख्या कलागुण असतात. जुलै महिना. जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांना पैशाचे व्यवस्थापन कसे करावे हे माहीत असते. कुठे खर्च करायचा आणि कुठे बचत करायची हे त्यांना माहीत असते. त्यांचा स्वभाव अतिशय शांत असतो. अशा लोकांना करिअरमध्ये भरपूर यश मिळते. ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये अद्भुत प्रतिभा दडलेली असते. कला, साहित्य आणि विविध सर्जनशील शैलींमध्ये असे लोक छाप पाडतात. ते स्वतःच्या इच्छेचे स्वामी असतात. तसंच स्पष्ट राहतात. प्रेमाच्या बाबतीत ते नात्याला फारसे महत्त्व देत नाहीत. सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप मेहनती असतात. आनंदी राहण्यासोबतच या लोकांना रागही लवकर येतो. पण ते आपला राग लपवून ठेवत नाहीत. तो लगेचच व्यक्त करतात. हे लोक खूप सर्जनशील असतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक प्रामाणिक जोडीदार असल्याचे सिद्ध करतात. ऑक्टोबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या लोकांना संपत्ती आणि प्रसिद्धी सर्व काही त्यांच्या जवळ असते. मात्र या गोष्टींचा यांना कधीही गर्व नसतो. ते भावनिक असतात, पण त्यांचे व्यावहारिक रूप जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये दिसून येते. प्रेमाच्या बाबतीत ते ठाम असतात. नोव्हेंबर महिना. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व असे असते की तुम्ही त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही. ते त्यांच्या मित्रांमध्ये खूप लोकप्रिय असतात. असे लोक खूप मेहनती असतात. त्यांना शॉर्टकट घेणे आवडत नाही. मैत्री आणि नातेसंबंधाच्या बाबतीत ते नेहमीच प्रामाणिक असतात. डिसेंबर महिना. डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव व्यावहारिक असतो. ते सर्वात एकसंध लोक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वात आकर्षण आहे. ते प्रेमाच्या बाबतीत अधिक सक्रिय असतात. त्यांना बंधनात राहून काम करायला आवडत नाही. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.